पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 36,816 कोटी 85 लाख रुपये जमा. देशासह राज्याची अर्थव्यवस्था शेतकऱ्यावर अवलंबून आहे. शेतकरी सशक्त आणि बळकट झाले पाहिजेत, हीच केंद्र व राज्य शासनाची भूमिका आहे. याच भूमिकेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यासाठी पीएम किसान, तर राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली. यामुळे राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचा संदेश दिला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्याचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरता केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि राज्य शासनाच्या वतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 36,816 कोटी 85 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजना राज्यात 1 डिसेंबर 2018 पासून राबवण्यात मान्यता देण्यात आली आहे. त्याला जोड म्हणून राज्य शासनानेही 30 मे 2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यास मान्यता देऊन त्याप्रमाणे योजनेची सुरुवात केली. या दोन्ही योजनांचे मिळून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 36,816 कोटी 85 लाख रुपये जमा झाले आहेत. लाभार्थी पात्रतेचे निकष: ज्याच्या नावे भूमी अभिलेखामध्ये विहितलायक क्षेत्र आहे अशी सर्व शेतकरी कुटुंबे या कुटुंबाचा लाभ घेण्यास पात्र असून अशा पात्र शेतकरी कुटुंबियास 2,000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 हप्त्यात एकूण 6,000 रुपये प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो. पात्र शेतकऱ्यांना लाभाची गणना केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येते. लाभ मिळवण्याकरता अपात्र व्यक्ती: या योजनेकरता जमीन धारण करणारी संस्था, संवैधानिक पद धारण करणारे किंवा केलेले आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, खासदार, राज्यसभा सदस्य, विधानसभा, विधान परिषद सदस्य, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थेच्या अखत्यारीतील कार्यालयातील आणि स्वायत्त संस्थांचे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमित अधिकारी कर्मचारी, मागील वर्षी आयकर भरलेली व्यक्ती, ज्याचे मासिक निवृत्ती वेतन 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असणारे निवृत्ती वेतनधारक, नोंदणीकृत व्यावसायिक, डॉक्टर, वकील, अभियंता, संधी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ आदी क्षेत्रातील व्यक्ती लाभ मिळवण्यास अपात्र आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात 31,511 कोटी 90 लाख रुपये जमा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील 116.65 लाख शेतकरी कुटुंब पात्र आहेत. त्यांच्या बँक खात्यात एकूण 17 हप्त्यात आजपर्यंत 31,511 कोटी 90 लाख रुपयांचा लाभ जमा करण्यात आला आहे. पीएम किसानला राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची जोड. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्याचा निर्णय 30 मे 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेतून प्रतिवर्ष रक्कम 6,000 रुपये, लाभ दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये अशा वार्षिक समान 3 हप्त्यात पात्र लाभार्थ्यांची बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च याप्रमाणे 2,000 रुपये जमा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करणे, पात्र शेतकऱ्यांना मान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली. संनियंत्रणासाठी ग्राम, तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून 5,304 कोटी 95 लाख रुपयांचा लाभ. राज्यात या योजनेअंतर्गत ई-केवायसी, आधार संलग्न व भूमी अभिलेख नोंदी आदी सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली असून 13 ऑगस्ट 2024 पर्यंत एकूण 91.93 लाख शेतकरी कुटुंब पात्र आहेत. एकूण 3 हप्त्यामध्ये त्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून एकूण 5,304 कोटी 95 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
तर मित्रांनो, कशी वाटली ही माहिती? अशाच नवनवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनेल आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.